पुण्यामध्ये भरधाव कारनं 12 जणांना उडवलेलं आहे। टपरीवर चहा पित असलेल्या मुलांना कारनं धडक दिलेली आहे। सर्व जखमी स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे विद्यार्थी असल्याचं कळतंय। कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची देखील माहिती समोर आली आहे। या अपघाताचा थरार समोर आलेला आहे। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील भावे हायस्कूल जवळ एका कारनं 12 जणांना उडवल्याची घटना समोर आलेली आहे। शनिवारी सायंकाळी 5:45च्या सुमारास ही घटना घडली आहे। यामध्ये सर्व जखमी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असल्याचंही समोर आलेलं आहे। ही सर्व मुलं एका टपरीवर चहा पित होती आणि यावेळी भरधाव कारनं या मुलांना चिरडलेलं आहे। तर पुण्यातील भावे हायस्कूल जवळ ही घटना घडलेली आहे। का मद्यधुंद कार चालकानं या मुलांना चिरडलेलं आहे। एमपीएससीची तयारी करणारे हे 12 उमेदवार होते आणि हे सगळे जण या ठिकाणी एका टपरीवर चहा पित होते आणि याच दरम्यान हा मद्यधुंद कार चालक त्या ठिकाणी आला आणि त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने या 12 जणांना चिरडलेलं आहे आणि यामध्ये सगळे जण जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे। साधारण 5:30 पावणे 6ची घटना आहे। भावे शाळेच्या जवळ नारायण साई टी शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या एमपीएससीचे काही विद्यार्थी तसंच इतरही काही त्या ठिकाणी जे लोक होते यांच्यावरती अचानकपणे प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे ही गाडीमध्ये असताना ही ऑरा नावाची जी गाडी आहे ह्युंदाईची ही गाडी ॲक्सेलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन डॅश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 12 लोक हे इंजर झालेले आहेत। या 12 लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत, फ्रॅक्चर झालेले आहेत काही, तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे। सर मी तिथे चहा पिण्यासाठी 5 वाजता गेलो होतो हॉटेलवरती, तर अचानक भरधाव कार आली आणि ती घुसली पूर्ण हॉटेलमध्ये। माझा पाय पूर्ण फ्रॅक्चर आहे। किती मुलं होते तुम्ही? 12 ते 15 एक्झॅक्ट मला नाही सांगतात का, पण मला मुलांनी उचलून आणलं ना, पण होते मॅक्झिमम तिथे होते। तर पुण्यामध्ये या कारचा अपघाताचा हा थरार पाहायला मिळालेला आहे। का मद्यधुंद चालकानं 12 विद्यार्थ्यांना आपल्या गाडीखाली चिरडलेला आहे आणि हे सगळेच जण एका टपरीवर चहा पित होते आणि त्याच दरम्यान हा अपघात घडलेला आहे। मद्यधुंद कार चालक या ठिकाणी आला आणि त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने या 12 विद्यार्थ्यांना चिरडलेला आहे। तर पुण्यातल्या भावे हायस्कूल जवळ ही घटना घडलेली आहे। एमपीएससीच्या 12 उमेदवारांना या कारनं उडवलेलं आहे आणि या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। हे 12 विद्यार्थी या ठिकाणी एका टपरीवर चहा पित उभे होते आणि त्याच वेळेस हा मद्यधुंद कार चालक त्या ठिकाणी आला आणि त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानं या 12 विद्यार्थ्यांना उमेदवारांना उडवलेलं आहे आणि यामध्ये विद्यार्थी जखमी झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, पुण्यामध्ये हा अपघाताचा थरार समोर आलेला आहे। का मद्यधुंद चालकानं या 12 एमपीएससीच्या उमेदवारांना उडवलेला आहे? काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर ही कालची घटना आहे। पुण्यातील भावे हायस्कूल समोर वैष्णवी टी सेंटर आहे, त्या ठिकाणी काल संध्याकाळी काही विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोक चहा घेण्यासाठी थांबले होते। मात्र काल अचानक एक कार जी आहे ती भरधाव वेगाने आली, त्यामध्ये 12 जणांना उडवल्याची घटना आपण पाहतोय। या प्रकरणामध्ये या अपघातात 12 जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत, विशेष करून त्यामध्ये एक एमपीएससीचा विद्यार्थी सुद्धा आहे। आणि आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी गाडी चालक आहे जयंत शिवाजी मुळेक आणि त्याचा सहप्रवासी राहुल गोसावी आणि त्यांचा मालक, गाडीचा मालक
देवगंबर शिंदे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या गाडी चालकाच्या वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे, कारण पोलिसांना मद्यप्राशन केल्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी रात्रीच त्याची वैद्यकीय तपासणी केलेली आहे। त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तर हे बघितलं तर पुण्यातील मुख्य पेठांमधला हा अपघात म्हणता येईल आणि या अपघातामध्ये जवळपास 12 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यातले तिघांची प्रकृती गंभीर आहे। त्यातला एक विद्यार्थी जे आहे त्याच्या आज स्पर्धा परीक्षेचा पेपर आहे, मात्र या त्याचं नुकसान होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधून त्याचा पेपर पुन्हा घेता येईल का याची काळजी या ठिकाणी घेण्यात येत आहे। एकूण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये 12 जण जखमी जरी असली तरी ही जी घटना आहे ती पेठेतली आहे आणि धक्कादायक आहे। पेठेमध्ये जर अशा प्रकारे जर जो चालक आहे तो जो मद्यप्राशन करून गाडी चालवत असेल तर ही चिंतेची बाब आहे। एकीकडे पुणे पोलीस AI वापरून वाहतुकीय नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे अशा पद्धतीने जर अपघात होत नक्कीच असतील निलेश, तर चिंतेची पुण्यामधील बाब आहे। या रहदारीच्या ठिकाणी जर अशा प्रकारचा अपघात घडत असेल तर नक्कीच ते चिंताजनक आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।